राजन पाटील ज्यांना राजकारणात सोलापुरात मालक म्हटलं जातं, त्यांनी 2022 मध्ये केलेली दोन विधानं चर्चेत आली होती. एक होतं, आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच बाळ असतात आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. दुसरं होतं, वयाच्या 17व्या वर्षी 302चं कलम भोगणारी आमची पोरं आहेत. ज्या पोरांना लग्नाच्या आधी एवढी बाळ असते ती बेटे म्हणून तुझ्या एवढी आणि त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे. अहो, वयाच्या 17व्या वर्षी 302ची कलम भोगणारी आमची पोरं आहेत. तर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांना उत्तर देताना राजन पाटील यांनी हे वक्तव्य केली होती. तेव्हा ते आणि त्यांची दोन पोरं पहिल्यांदा चर्चेत आली होती. राजन पाटलांना दोन मुलं आहेत. एक विक्रांत पाटील ज्यांना बाळराजे म्हटलं जातं आणि दुसरे अजिंक्य राणा पाटील. यापैकी बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना चॅलेंज दिले. हे बाळराजे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य होते. सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देखील होते. बाळराजेंची पहिली चर्चा झाली होती ती 2007 मध्ये. 2007 मध्ये मोहोळचे शिवसेना तालुका प्रमुख पंडित देशमुख यांची हत्या झाली. त्या हत्येमध्ये बाळराजे पाटील हे प्रमुख आरोपी होते. त्यांच्यासोबत इतरही सहकारी आरोपी होते. या प्रकरणात काही महिने बाळराजे तुरुंगात होते. पुढे या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. राजन पाटील त्यावेळी सत्तेत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. राजन पाटलांच्या दोन्ही मुलांवर म्हणजे बाळराजे आणि अजिंक्य राणा पाटील यांच्यावर 2014 मध्येही गुन्हा दाखल झाला होता. माढ्यात युवासेना प्रमुख महेश देशमुख यांच्यावरील हत्या प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला होता. राजन पाटील हे राष्ट्रवादीतून आमदार झाले. त्यांची दोन्ही पोरं बाळराजे झेडपी सदस्य आणि अजिंक्य राणा पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच झाले. अजिंक्य राणांना तर विद्यार्थी आघाडीचं प्रदेशाध्यक्षपदही राष्ट्रवादीत दिलं होतं. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांना संधी दिली होती. आता तेच बाळराजे थेट अजित पवारांना डोळे दाखवत असल्याने चर्चा होते. अनगरची निवडणूक पाटलांनी जिंकली असली तरी उज्ज्वला थिटे जास्त तिथे चर्चेत आल्या. त्यावरून एक चर्चा सुरू झाली की उज्ज्वला थिटे या राजन पाटील यांना का नडतायत. कारण 60-70 वर्षांपासून बिनविरोध होणारी ग्रामपंचायत ही नगरपंचायत झाल्यावरच वाद का सुरू झाला, तर त्यामागे एक मिरवणूक असल्याचं बोललं जात आहे. उज्ज्वला महादेव थिटे या मूळच्या सोलापूर शहरातील रहिवासी. अनगरच्या महादेव थिटे यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं. त्यांना जयवंत हा एक मुलगा आहे. त्यांचे पती 2020 मध्ये कोरोना आणि कावीळ झाल्याने त्यांचं निधन झालं. जवळपास 23 वर्ष अनगरमध्ये राहिल्यानंतर राजन पाटील आणि उज्ज्वला थिटे यांच्या कुटुंबामध्ये कोणताही वाद नव्हता. मात्र 2023 साली पहिल्यांदा राजन पाटील यांच्या कुटुंबियासोबत वाद झाल्याचं थिटे यांनी सांगितलं. त्यांच्या दाव्यानुसार 21 फेब्रुवारी 2023 रोजी गावात शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत त्यांचा मुलगा जयवंत याला काही तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलं. त्यावरूनच वाद झाले. जयवंतला मारहाण झाली. प्रकरण पोलिसात गेलं आणि जयवंत थिटेवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. अनगरमध्ये फक्त पाटलांच्या दोन मुलांनाच खांद्यावर उचलून घेतलं जातं असं गणित आहे आणि त्यातूनच पाटलांच्या मुलाला राग आल्याने हे घडलं असं उज्ज्वला थिटे सांगतात. हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी आपण राजन पाटील यांची माफी देखील मागितल्याचा दावा उज्ज्वला थिटे यांनी केलाय. मात्र त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने त्रास देणं सुरूच राहिल्याने 29 एप्रिल 2023 रोजी आपण पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे वाद आणखीनच चिघळला. घरावर दगडफेक होऊ लागली. जीवितास धोका निर्माण झाल्याने आपण गाव सोडलं असा दावा उज्ज्वला थिटे यांनी केला. त्यानंतर थेट राजन पाटलांच्या या दहशती विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा उज्ज्वला थिटे यांनी हा प्रयत्न केला. मात्र अर्जच बाद झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्यात आता जमा आहे. मात्र उज्ज्वला थिटे यांनी हा लढा सुरू ठेवणार असल्याचं सांगितलंय. त्यामुळे मोहोळ तालुक्यात राजकारणाचा आणि संघर्षाचा नवा अध्याय राजन पाटील विरुद्ध उज्ज्वला थिटे या माध्यमातून सुरू होणार असंच दिसतंय. राजन पाटील हे मोहोळ मतदारसंघाचे 3 वेळा आमदार राहिलेत. पुढे मतदारसंघ आरक्षित झाला आणि त्यांनी 3 वेळा आपल्याच पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादीचा माणूसही तिथे निवडून आणला. 2024 मध्ये मात्र त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादीत उमेश पाटील यांच्यामुळे ते नाराज झाले आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षात गेल्यानंतर काही दिवसातच राजन पाटलांची अशी चर्चा झाल्याने भाजपवर आता लोकांमधूनच नाराजी व्यक्त केली जाते. सोशल मीडियावर देखील राजन पाटलांवर आणि त्यांच्या मुलांवर नाराजी व्यक्त केली जाते. मात्र दुसरीकडे राजकीय संघर्ष यातून अनगरमधला मोहोळ तालुक्यातला समोर आलेला आहे आणि उज्ज्वला थिटे यांनी जी माहिती दिली ती गंभीर मानली जाते. आता या प्रकरणात पुढे राजन पाटील काय भूमिका घेतात, उज्ज्वला थिटे काय भूमिका घेतात आणि भाजप काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच अनगरची ही दहशत म्हणा किंवा अनगरचं जे राजन पाटलांचं राजकारण आहे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.